या देवी सर्वभूतेषु मा स्कंदमाता रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। शारदीय नवरात्रीच्या 5व्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते। देवी स्कंदमातेची पूर्ण विधीपूर्वक पूजा केल्याने कुटुंबात सुख समृद्धी नांदते। स्कंद म्हणजे कार्तिकेयची आई। भगवान कार्तिकेय बाल स्वरूपात स्कंदमातेच्या मांडीवर विराजमान आहेत। स्कंदमातेला बुद्धिमत्ता आणि विवेकाची जननी देखील म्हटले जाते। नवरात्रीच्या काळात स्कंदमातेची भक्ती आणि पूजा केल्याने ज्ञान आणि बुद्धी वाढते। देवी दुर्गेचे 5वे रूप असलेल्या स्कंदमातेची उपासना केल्याने भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात आनंद मिळतो। संतती प्राप्तीसाठी स्कंदमातेची पूजा करणे शुभ आणि फलदायी समजले जाते। स्कंदमातेची पूजा केल्याने भक्तांना मोक्ष प्राप्त होतो। सूर्यमालेची अधिष्ठाता देवता असल्याने तिची पूजा केल्याने भक्त अलौकिक तेजस्वी बनतो। दुर्गा देवीचे स्कंदमाता स्वरूप हे प्रेम, ममता आणि वात्सल्याचे प्रतीक मानले जाते। स्कंदमाता कुमार कार्तिकेयची आई असल्याची मान्यता आहे। कुमार कार्तिकेयांना स्कंद असेही म्हटले जाते, म्हणूनच देवीच्या या स्वरूपाला स्कंदमाता म्हटले जाते। कुमार कार्तिकेयाने देवासुर संग्रामात देवतांच्या सेनापतीची धुरा सांभाळली होती। स्कंदमाता चतुर्भुज आहे। कुमार कार्तिकेय मातेसोबत आहेत। तसेच देवीच्या हातांमध्ये कमळाचे फूल आहेत आणि देवीचे वाहन सिंह आहे। पौराणिक कथेनुसार तारकासूर नावाचा एक राक्षस होता। त्यांनी तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले होते। त्याने स्वतःला अमर होण्यासाठी ब्रह्मदेवाकडे वरदान मागितले। यानंतर ब्रह्मदेवांनी त्याला समजावले की जो जन्म घेईल त्याला मरावेच लागेल। तारकासूर हे पाहून निराश झाला आणि त्याने ब्रह्मदेवाला असे करण्यास सांगितले की तो महादेवाच्या मुलाच्या हातून मरेल। त्याने हे केले कारण त्याला वाटले की भगवान शिव कधीच लग्न करणार नाहीत, मग त्याला मुलगा कसा होईल, त्यामुळे तो आयुष्यात कधीही मरणार नाही। त्यानंतर तारकासुराने लोकांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली। त्याच्या या अत्याचाराने व्यथित होऊन देवी देवता भगवान शंकराकडे आले। तारकासुरापासून मुक्ती मिळावी म्हणून देवतांनी भगवान शिवाची प्रार्थना केली। यानंतर तारकासुराने लोकांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली। त्याच्या अत्याचाराने व्यथित होऊन देवी देवता भगवान शंकरांकडे आले। तारकासुरापासून मुक्ती मिळावी म्हणून देवतांनी भगवान शिवाची प्रार्थना केली, कारण भगवान शिवांचा पुत्र कार्तिकेयाच्या हातूनच त्यांचा अंत होऊ शकत होता। तेव्हा देवतांच्या सांगण्यावरून भगवान शिवांनी साकार रूप धारण करून माता पार्वतीशी विवाह केला। त्यानंतर माता पार्वतीने आपला पुत्र स्कंद म्हणजेच कार्तिकेयला युद्धासाठी प्रशिक्षित करण्यासाठी स्कंदमाताचे रूप धारण केले। स्कंदमाताकडून युद्धाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर कार्तिकेयने तारकासुराचा अंत केला। आशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल कृपया लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनल आकाशिक स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।